नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय मराठी रिव्ह्यूज चॅनलमध्ये. मला खूप लोकांचे प्रश्न आले, की धुरंधर 2 मूव्हीला तुम्ही खूप कमी स्टार दिली. मूव्ही तर खूप भारी होती. पण मला असं वाटतं, की धुरंधरचा पहिला पार्ट एकदम वेल रिटन अँड वेल एक्झिक्युटेड होता. परंतु दुसरा पार्ट हा स्पेसिफिक पार्टीसाठी बनवला गेला की काय असं वाटतं. आणि खरं सांगायचं तर मूव्हीचा पहिला हाफ खरंच चांगला होता. जेवढा गरजेचं आहे तेवढंच त्यात होतं. आणि त्यात रणवीर सिंग ॲज अ जसकिरत सिंग रंगी याची बॅक स्टोरीमध्ये त्याची ॲक्टिंग अँड डेडिकेशन खूप जबरदस्त होतं. परंतु दुसरा हाफ खूपच वाढवला आहे असं मला वाटलं. काही लोक म्हणतात मूव्ही इंडस्ट्रीमध्ये एक नवीन पर्व चालू झाले आहे, प्री धुरंधर आणि पोस्ट धुरंधर. पण मला असं वाटत नाही, कारण रिअल लाईफमधले कॅरेक्टर उचलून त्यांना चुकीच्या फॅक्टसोबत जोडल्याने तुमचा सिनेमा पैसा तर खूप कमवेल, परंतु तुमचा सिनेमा ग्रेट होऊ शकत नाही. आदित्य धर यांचं एका पार्टीवर जास्त प्रेम दिसतं यात. लोकांचं वोट तुम्हाला मॅनिप्युलेट करायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. या विषयावर तर कोणीच बोलत नाहीये. तो म्हणजे धुरंधर पिक्चरचे तिकीट प्राइजेस. अरे काय चाललंय राव? पिक्चरच्या मेकर्सला माहीत आहे, लोकांच्या इमोशन्ससोबत खेळलं की लोक मूव्ही बघणारच आहे. म्हणून त्यांनी तिकीटची प्राईस डायरेक्ट दुप्पट केली आहे. म्हणजे आपलं यांना काहीच पडलेलं नाही. यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. आधी डिस्क्लेमर द्यायचा, की या मूव्हीमध्ये सगळं फिक्शनल आहे आणि मग तुमच्या सोयीनुसार पंतप्रधान यांची खरी व्हिडिओ क्लिप वापरायची. म्हणजे लोकांच्या मनावर बिंबवायचं आहे का, की हे खूप मोठे देशभक्त आहे आणि या आधीचे सगळे आतंकवाद्यांसोबत मिळालेले होते. हे किती चुकीचं आहे. देशासमोर चुकीचं चित्र उभं करून कोणाला खुश करायचं आहे तुम्हाला? पिक्चर खूप पैसे कमावतोय म्हणून मी याचा उदो-उदो करणाऱ्यांमधला नाही. जे खरं आहे ते बोलतो मी. आणि असं नाही की पॉलिटिकल अँगल आहे म्हणून मी याला कमी स्टार दिले. खरं सांगायचं तर मूव्ही पहिल्या पार्टपेक्षा कमी एंगेजिंग आणि कमी लॉजिकल आहे. हे माझं मत आहे. तुम्ही सुद्धा तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. मी नक्कीच तुमचे मत समजून घेईल. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.